नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज एक आपल्या नेहमी वापरातला जो शब्द आहे ना, त्याचा नेमका अर्थ काय तो समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपण सगळेजण बोलीभाषेमध्ये किंवा कथांमध्ये, गोष्टींमध्ये, लिखाणामध्ये अनेक वेळा अंतःकरण शब्द वापरलेला ऐकतो. हे अंतःकरण नेमकं काय, तेही उत्सुकता असतेच ना जाणून घेण्याची. आज आपण अंतःकरण म्हणजे काय ते जाणून घेऊया. करण म्हणजे साधन, करण, नवर रफार नाही, कर्ण नाही, करण या शब्दाचा अर्थ असा आहे की साधन जी आपल्याला उपयोगी पडतात ती कोणतीही असतील. लिहायचं असेल तर मला पेन, पेन्सिल याची गरज पडते, ती करण आहेत लेखनासाठीची. मला शेतीकाम करायचं असेल तर फावडं, कुदळ, वखर जे काय आपण वापरतो ते ती करण आहेत शेतीच्या कामासाठी उपयुक्त असणारी. तेव्हा करण म्हणजे साधनं. आता अंतःकरण म्हणजे जी साधनं प्रत्यक्ष सामोरी नाहीत, हाताळू शकत नाहीत, अशा साधनांना अंतःसाधनं असं म्हटलं जातं. म्हणून अंतःकरण म्हणजे अशी साधनं की जी आपण प्रत्यक्ष हाताळू शकत नाही, म्हणजे बाह्येंद्रियांनी त्याचा उपयोग केला जात नाही. एवढं तर आपल्याला नक्की माहिती आहे ना, आपल्या शरीरामध्ये जशी बाह्येंद्रिय आहेत त्या प्रत्येक इंद्रियाला एक अंतरिंद्रिय आहे की ज्याच्यावर कमांड प्राणशक्तीची आहे, नियंत्रण प्राणशक्तीचं आहे. त्या त्या इंद्रियाची ती देवता असते. म्हणून आम्ही हातांना सुद्धा परमात्म्याचं स्वरूप मानतो ना. हो, डोळ्यांना सुद्धा परमात्म्याचीच देणगी मानतो ना. तेव्हा ही साधनं अशी आहेत की जी बाह्य स्वरूपामधलं कर्म करताना अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. मग ह्या अंतःकरण साधनं कोणकोणती आहेत? आणि अंतःकरण म्हणजे मनाशी नेहमी का जोडलेलं असतं? काही जण तर असं समजतात की मन म्हणजेच अंतःकरण. तसं नाही आहे. अंतःकरणामध्ये चतुष्टय म्हणजे चार काय म्हणूया घटक किंवा चार वेगवेगळी साधनं एकत्र येतात आणि अंतःकरण असं त्याला म्हटलं जातं. मग चार साधनांचा एकत्र समुच्चय. मग ही चार साधनं कोणकोणती आहेत? अर्थात आपल्या ओळखीचं आणि ज्याला आपण अंतःकरण म्हणून टाकतो ते मन, ते तर आहेच. मन बाह्यदृष्टीने कधी दिसू शकतं, जाणवतं मात्र नक्की. मग हे जाणवतं ज्याच्यामुळे ती बुद्धी, ती पण नाही ना अशी बाह्य हाताळता येत, पण आहे हे जाणवतं. ते जाणवतं मन आणि बुद्धी हे दोन्हीही. ते कशामुळे? चेतनेमुळे. चित्त, चित्त याचा अर्थ हे आहे कुठे चित्त नेमकं? मन कुठे आहे? आपण म्हणतो हृदयाजवळ मन आहे, होय ना. बुद्धी कुठे आहे? मस्तकामध्ये बुद्धी आहे. मग हे चित्त कुठे आहे? मन आणि बुद्धीच्या इन बिटवीन, आजच्या भाषेतला शब्द. या दोन्हींच्या दरम्यान हे चित्त आहे, ज्याला आपण चेतारज्जू, मेरुरज्जू असं म्हणतो, की ज्याच्यामुळे सर्व शरीरभर चेतना जागृती राहते. प्राणशक्ती प्रवाहित आहे हे ज्याच्यामुळे कळतं त्याला चेतना असं आपण म्हणतो. चैतन्य म्हणजे प्राणशक्ती
आणि चेतना म्हणजे मन आणि बुद्धी यांच्याशी जोडलेली संवेदना प्रकट करणारा असं हे साधन, चित्त असं त्याला म्हणतो. मग बोलीभाषेमध्ये तुझं चित्त कुठे होतं त्यावेळी असं आपण सहज म्हणतो. मग हे चित्त म्हणजे लक्ष, भान. लक्ष, भान, अरे बापरे किती वेगवेगळे शब्द आहेत ना. मग हे चित्त चेतनेशी जोडलेलं आहे, संवेदनेशी जोडलेलं आहे. मन, चित्त, बुद्धी 3 करण किंवा साधनं अंतस्वरूपातली आहेत, कारण ती बाह्य प्रकट होत नाही. प्रकट होतात पण त्यांना माध्यमाची गरज असते. आता मन, बुद्धी, चित्त झालं. मग हे अंतःकरण म्हणजे आणखीन एक घटक. बघा हे साधन तर फारच आपल्या ओळखीचं आहे. माझ्या पायाला काटा बोचला, माझ्या हाताला खरचटलं. बोलतो ना आपण, बऱ्याच वेळा बोलतो. माझ्या डोळ्यांची आग होत आहे. अनेक असे वाक्य कितीतरी. मग हे माझ्या डोळ्यांची, माझा हात, माझा पाय, मी, हा मी, माझं, माझा, हे काय आहे नेमकं? हा मी कुठे आहे? आहे ते साधन बाह्य नाही ना, कारण बाह्य घटकांना शरीराच्या प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे हो. अगदी मनगट आहे, कोपर आहे, दंड आहे, बाहू म्हटलं तर अजून काय, बोट, प्रत्येक बोटाचं नाव वेगळं. अरे प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. मग हा मी कुठे आहे? म्हणून अहंकार, अस्तित्व हा आणखी एक घटक, आणखी एक करण जे मन, बुद्धी, चित्तासोबत सामावलेलं आहे. कारण हे अस्तित्व असेल तर बाकी सगळं आहे हो. मीची भरारी ज्या शरीरामार्फत होते त्या शरीराचं अस्तित्व लयाला गेलं, त्यातली चेतना नाही उरली. चैतन्यासह की ह्या शरीराला कोण विचारतंय हो. म्हणून अंतःकरण फार महत्त्वाचं. ती साधनं जर उपलब्ध असतील तर ह्या शरीराचं मोल आहे. आणि ही साधनं 4 सांगितली हां अंतःकरणमध्ये. मन, चित्त, बुद्धी आणि अहम. मग ह्या 4 करण म्हणजे साधनांचं एकत्रीकरण जेव्हा प्रकट होतं तेव्हा अंतःकरण, माझं अंतःकरण द्रवलं असं आपण बोलतो. द्रवलं म्हणजे तद्रूप झालं. मग या 4चं ऐक्य खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच व्यक्तिविशेष प्रकट होतो. नुसतं मन नाही. मन भरकटतं वगैरे म्हणतो आपण. भान हरपून गेलं म्हणजे चित्ताशी बोललो आपण. माझी बुद्धीच काम करेनाशी झाली. बुद्धी पण स्वतंत्र आहे. आणि मीच हरवलो म्हणजे मीच सुद्धा स्वतंत्र आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्रपण असूनही 4चं एकत्रीकरण असेल तेव्हाच ठसा उमटवणारं कर्तृत्व कर्माद्वारे प्रकट होतं. तेव्हा कर्माला कर्तृत्वाकडे न्यायचं असेल तर हे अंतःकरण फार महत्त्वाचं आहे. आणि हे अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये ही 4 साधनं एकत्रित काम करत असतात. असं हे अंतःकरण चतुष्टय. चतुष्टय म्हणजे 4 घटक साधनं म्हणून चतुष्टय. तेव्हा आज आपण जाणून घेतलं मन, बुद्धी, चित्त, अहम यांनी बनलेलं अंतःकरण. बघा आवडलं असेल तर लाईक जरूर करा हां. शेअर तर आपण करत असालच. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.